नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. आपण चाललोय साखरवाडीला. अचानक ठरलं पोरांचं, मला फोन केला त्यांनी जायचे म्हणून. म्हटलं जाऊ, काही विषय नाही. पहिल्यांदा म्हणलं असं जाऊ, नाही तर नको, काम आहे असं तसं असतं. फर्स्ट टाइम यांना म्हणलं जाऊ, सामान चालू अजून इकडे ही आहे का नाही, बसलाय ड्रायव्हिंग शिकला. असं झालं इकडे, पाऊस वगैरे चांगला आला इकडे, सोयाबीन असं आहे चांगलं वातावरण. आम्ही चाललो आता चाकरवाडीच्या दिशेने. कसा आहे व्ह्यू बघा आता, नजारा भरपूर पाऊस झालेला इकडे. इकडं एवढ्यामध्ये पवनचक्कीचा जिल्हा म्हणजे आमचा जिल्हा बरं का मित्रांनो, फेमस आहे पवनचक्कीसाठी. आता आहे आम्ही इटच्या घाटामध्ये. कसा व्ह्यू बघा, एक नंबर झाला व्ह्यू, जबरदस्त. नूरचा बाजार आहे मित्रांनो बघा. भारी भेटतो जाताना घेऊन जाऊ शेवचिवडा. जुनी शिक्षक आहे अजून इथं कसली जुना बाजार. आमच्या आद्याचा देवदेव आहे मित्रांनो. जाताना बोकडं बघू आपण मंगळवारी. देवदेव आहे. हो का, बोकड केवढे शिडी. आलो इथं चाकरवाडीला. हे असं मंदिर आहे, चाललो आता दर्शनासाठी. हे समागीत पुढं गाण्यात मी चाललोय. असं आहे एकदम शांतता. आम्ही खूप वर्षांनी आलोय. किती मोठं आहे बघा. आता आपण खाली चाललोय महाराजांचं दर्शन. हे आहेत परमपूज्य श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज चाकरवाडीकर, 20व्या शतकातील महान संत. फायनली दर्शन झालेलं आहे. शांत असं वातावरण आहे. चाललंय पलीकडच्या साईडला आईंचं दर्शन घेण्यासाठी. माऊली महाराजांचं दर्शन घेतल्यानंतर इकडं आई साहेबांचं पण दर्शन घ्यायला यावं लागतंय. या साईडला आहे. चला लागतंय. चला बघा कसं नक्षीकाम आहे आणि सागवानी असण्याची शक्यता आहे. दरवाजा मस्त आहे. असं आहे सगळं. सभा मंडप झालेलं आहे. इकडं सप्ताह होता वाटतं, त्या मंडपामध्ये समोर दिसतोय ते. सप्ताह वगैरे झालेला वटपौर्णिमेला असतो इकडे. असं आहे सगळं एरिया. मारुतीचं मंदिर आहे. ह्या मंदिराच्या समोर इकडे चला मग दाखवतो तुम्हाला कसं आहे मंदिर. त्या साईडला सप्ताह वगैरे असतो. मारुती जय श्रीराम, जय बजरंगबली. तिथं दादांचं घर आहे. पलीकडे पांढरा दिसतं ते. अलीकडे आहे सभा मंडप आणि ह्या साईडला आहे ते आमराई. ओंकारेश्वर महादेवाचं मंदिर आहे पिंपरीमधलं. दादांच्या गावात जेवणाचं वगैरे रोज चालू असतो प्रसाद. गावामध्ये आल्यानंतर प्रसादाचं रोज इथं असतं जेवण वगैरे. हे आहे माऊली महाराजांची गादी. या ठिकाणी महाराज बसायचे आणि हे त्यांच्या काळातला देवरा बघा. आम्ही आला तर काटे मामा झालेलं जेवायला. तोपर्यंत पापड वगैरे मागवलाय, ऑर्डर दिली, ताक घेतलं. तोपर्यंत मिरची बघा, स्पेशल मिरची. या मग जेवायला. ह्याचा उपास म्हणलाय, आज चतुर्थी होती. पापड मागला, खाला ना पापड गाड्याने. गाणं कशी क्वालिटी. मामा काटियावाडी प्युअर व्हेज. हे लय खरं पडलं, हे आज उपाशीच. तर अशा तऱ्हेने आपला ब्लॉग इथं संपलेला आहे, कारण की आपल्या मोबाईलची बॅटरी डिस्चार्ज झालेली आहे. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.